गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. चित्रदीप प्रकरण सुरू आहे आणि चित्रदीपाच्या निमित्ताने ईश्वर आणि ब्रह्म हे विचार आपल्या पुढे पंचदशीकार मांडतायत आणि सांगताना असं ते म्हणतायत की ईश्वर आणि ब्रह्म या दोघांमध्ये जो कल्पित भेद आहे तो भेद स्वीकारावा. जगाची निर्मिती आली की ती जगाची निर्मिती ईश्वराकडे जाते आणि ब्रह्म मात्र सोहळ्यात राहून एकमेव अद्वितीय असं असलेलं ब्रह्म ते माझं स्वरूप आहे. अशा पद्धतीने जर का मी माझे विचार केले तर माझ्या जीवनात आनंद रूपता प्रगट होण्याची एक व्यवस्था तयार होते. पण हे काही पूर्व पक्षी असतात. 217वा श्लोक जो आहे तो पूर्व पक्षाचा विचार आहे आणि त्यांच्या अंतःकरणात असलेली जी द्वैत सत्यत्व बुद्धी आहे ती त्यांना आत्मस्वरूपाच्या ज्ञानाकडे जाऊ देत नाही आणि भयभीत म्हणजे सुख किंवा दुःख युक्त जीवन त्यांना भोगायला भाग पाडते. आता 218व्या श्लोकाने आपण विचार करणार आहोत तो पूर्व पक्षाचाच विचार आहे. त्यांच्यातही काही बुद्धिमान तर काही अविचारी असतात, पण त्याने काय फरक पडतो? जागे झाल्यावर स्वप्नातील राज्य अथवा दारिद्र्य त्याला स्पर्श करू शकत नाही. म्हणून इथे एक उदाहरण दिलं की मी जागा झालो आणि जागो झाल्यानंतर मी जर त्या स्वप्नामध्ये दरिद्री झालेलो असेल तर पुन्हा जाग झाल्यावर माझ्या असं लक्षात येतं की मी दरिद्री नाही आणि श्रीमंतही नाही. जी माझी आर्थिक स्थिती आहे ती तशीच्या तशीच आहे. म्हणून या पूर्व पक्षाचा विचार जेव्हा करायची वेळ येते तर त्यांच्यात सुद्धा भ्रमिष्ठ असतातच आणि ते भ्रमिष्ठ असतात. त्यात काही बुद्धिमान भ्रमिष्ठ असतात आणि काही जरा कमी बुद्धिमान भ्रमिष्ठ असतात. काही विचारी भ्रमिष्ठ असतात, काही अविचारी भ्रमिष्ठ असतात. पण दोन्हींचाही जरी विचार केला पण ते भ्रमातच असतील. मुख्य जो विचार आहे ते बुद्धिमान असले किंवा बुद्धिमान नसले तरी सुद्धा ते जर का भ्रमातच असतील म्हणजे जगत सत्यत्व, देह सत्यत्व, कर्ता भोक्ता भ्रांतीमध्ये ते जर असतील किंवा संघ भ्रांतीमध्ये ते असतील तर ते काय आहे ते पूर्व पक्षीच आहे. म्हणून इथे काय आहे की जसं त्या स्वप्नामध्ये मी दरिद्री झालो तरी जाग झाल्यावर मात्र त्याच्यात काही फरक पडत नाही त्या दरिद्री होण्यामध्ये, त्याप्रमाणे हे पूर्व पक्षी लोक कितीही कुशल पद्धतीने त्यांनी त्यांचे विचार मांडले तरी सुद्धा त्यांचे विचार हे काही ग्राह्य नाहीत. आपल्या दृष्टीने एवढाच विचार करायचा आहे की पूर्व पक्षाच्या नादाला जास्त न लागता आपला जो उत्तर पक्ष आहे की ज्याला आपण अद्वैत तत्वज्ञान सांगणारा पक्ष त्यांचंच तत्वज्ञान आपल्याला स्वीकारायचं आहे. आणि त्यासाठी आपले जे 4 संत आहेत ज्ञानदेव तुकाराम महाराज, नंतर संत रामदास स्वामी, संत एकनाथ महाराज या 4 जणांचे ग्रंथ अत्यंत सुंदर आहेत, अभ्यास करणीय आहेत आणि त्यातून एकाच ग्रंथाच्या अभ्यासातनं जीवनमुक्ती मिळण्याची व्यवस्था आहे. म्हणून इथे जागृतीतला विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा त्या स्वप्नातल्या साम्राज्याला काहीही अर्थ नसतो. स्वप्नामध्ये मी हिमालय पाहतो पण जागा झाल्यावर मात्र तो हिमालय हिमालयाच्या जागेवर असतो आणि मी माझ्या जागेवर असतो. म्हणून इथे काय आहे, संतांवर श्रद्धा, श्री गुरूंवर श्रद्धा आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवर श्रद्धा असा जर का विचार केला तर ह्या श्लोकाचा विचार करताना या बुद्धिकुशल आणि पूर्व पक्षी लोकांकडे अजिबात आपल्याला लक्ष द्यायचं नाहीये. आता तो पुढचा जो श्लोक आहे तो 219वा आहे आणि तो असं सांगतो, म्हणून ज्यांना खरोखर मुक्त व्हावयाचे आहे त्यांनी जीव व ईश्वर यांच्या स्वरूपासंबंधीच्या वादात जराही बुद्धी वापरू नये तर ब्रह्मस्वरूपाचा विचार करून ते जाणावे. आता त्यांनी एक स्पष्ट केलं या 219व्या श्लोकाच्या निमित्ताने पंचदशीकारांनी की मला जर खरोखरीच मुक्त व्हायचं असेल किंवा मला जर खरोखर मुक्त व्हायची तळमळ लागलेली असेल तर मी या पूर्व पक्षाच्या किंवा काही पद्धतीने म्हणूया काही उत्तर पक्षी पण लोक असतात म्हणजे आपल्यातच ते काही असतात पण ते विपरीत विचार मांडतात आणि असे विपरीत विचार मांडणारे सुद्धा उत्तर पक्षी जे असतात त्यांना सुद्धा कधी कधी सोडून द्यायची वेळ येते. कारण लक्षात घ्या की हे मान सन्मान मिळवण्यासाठी प्रवचन करणारे, कीर्तन करणारे किंवा व्यवसायार्थी हे उत्तर पक्षी बोलतात पण त्याप्रमाणे त्यांची वागणी, त्यांची बोलणी ही तशीच असतात असं नाही. परंतु त्यांची निष्ठा तैसी नसे असं समर्थांनी म्हणलंय. देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही,
परंतु त्यांची निष्ठा तैसीच नसे, अशा पद्धतीने बोलणारे सुद्धा हे उत्तर पक्षातले पूर्व पक्षी असतात. म्हणजे सगळ्यांना सोडून द्यायचं असतं. आपल्या जीवनात तीव्र मुमुक्षत्व जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर एका आवरण दोष निवृत्त्यर्थेशिवाय निवृत्त्यर्थ माझं जीवन आहे एवढा विचार मला करावाच लागेल. म्हणून इथे तळमळीचा जो साधक आहे की ज्याला जीवनमुक्त व्हायचंय त्यांनी मात्र केवळ त्या उत्तर पक्षी विचारांचा सतत एक भाव अंतःकरणात धारण करावा आणि मग मी त्या उत्तर पक्षी विचारांचा म्हणजे संत विचारांचा मी सतत पाठपुरावा करावा आणि त्यामुळे मला माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था तयार होते. म्हणून तुकोबराय सुद्धा म्हणतात की तार्किकाचा संग नको, किंवा असंही म्हणतात तुका म्हणे वादे नासियेले ब्रह्मवृंद. म्हणजे हे जे काय वादविवाद करणारे पूर्व पक्ष आहेत त्यांना मात्र जीव आणि ईश्वर या दोघांमधला भेद काही कळत नाही, की आपण म्हणूया ब्रह्मामधलाही फरक कळत नाही. जीव म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, या तिन्ही विषयी त्यांच्या संकल्पना अत्यंत अस्पष्ट असतात. म्हणून मला ब्रह्मस्वरूपाशी एकरूप व्हायचंय, ईश्वराच्या आज्ञा पाळायच्या आहेत आणि जीवरूपाने माझं जीवन मला या जगात जगायचंय. मग ते कसं जगायचंय? तर आत्मरूप होऊन बाधितानुवृत्तीने जीवन जगायचं आहे हा विचार मला माझ्या अंतःकरणात पक्का सिद्ध झाला पाहिजे. म्हणून इथे काय आहे, हे जे तार्किक लोक जे आहेत त्यांचा संघ अजिबात धरायचा नाही आणि केवळ उत्तर पक्षी लोकांचा, आणि तो सुद्धा सुसंगत विचार करणाऱ्या लोकांचा, साधनायुक्त विचार सांगणाऱ्या लोकांचा असा तो संघ आपण स्वीकारावा. म्हणजे मुद्दा त्याच्या विचारांचा विचार करावा, आत्मज्ञानाचा विचार करावा आणि स्वस्वरूपाशी एकरूप व्हावं. आता पुढचा जो विचार आहे 220 श्लोकाचा, तो जीव व ईश्वर त्यागण्यासाठीच जाणावेत का, असं एक म्हणणं आहे. हे वाद पूर्व पक्ष म्हणून स्वीकारून तत्वनिश्चयास उपयोगी पडत असतील तर खुशाल स्वीकार कर, पण त्यांच्या तंत्राने तू त्यातच रमू नकोस. म्हणून इथे काय आहे की अभ्यासात आपलं जीवन घालवायचंय, पण ते कोणत्या अभ्यासात? आपल्याला हे वाद वगैरे असतात ते पूर्व पक्षी बोलतात, अत्यंत बुद्धिमान असतात, पटवण्यासाठी अत्यंत हुशार असतात. म्हणजे मी एकदा माझ्या एका कामासाठी पोस्टाजवळ गेलो होतो आणि गेल्यानंतर एक जण माझ्यापाशी आला. मी उभा होतो बाहेर, माझी मुलगी त्या पोस्टामध्ये काम करीत होती आणि बाहेर एक जण आला, असा सूट बुटामध्ये होता, छान पैकी अगदी टाय वगैरे लावून होता आणि तो मला म्हणाला, हे पुस्तक मी तुम्हाला देतोय. आता हे देतोय म्हणल्यावर माझ्या लक्षात आलं की हा देणारा कोण आहे, आणि देतोय म्हणल्यावर मग मी म्हटलं त्याला, तू हे मला पुस्तक कशाला देतोय? नाही म्हणे, हे आम्ही तुम्हाला फ्री मध्ये पुस्तक देतोय, हे तुम्ही फक्त वाचा. मी म्हणले कशासाठी वाचा ते सांग मला. आणि तो सगळा बायबल मधला ख्रिश्चन विचार होता, प्रेषिताचा विचार होता. मी म्हणालो मी हिंदू धर्माचा आहे आणि माझा जो विचार जो आहे तो जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा आहे. त्या बायबलमध्ये जीवब्रह्मैक्य ज्ञानाविषयी काही लिहिलेलं आहे काय? पण काही नाही. त्या जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा शब्द काय जो आहे तो त्याला काही माहीतच नव्हता. म्हणजे अशा पद्धतीने प्रसार आणि प्रचार करणारी जी मंडळी असतात ती अत्यंत हुशार असतात आणि ती दुसऱ्याला फसवण्यात माहीर असल्यामुळे त्यांच्या नादी न लागणं आणि आपण आपल्या अभ्यासाशी अत्यंत प्रामाणिक राहून अभ्यास करणं हा खरा आपला विचार आहे. पण हे पूर्वपक्षी जे लोक असतात त्यांचा अभ्यास, त्यांची बोलणी, त्यांचं वागणं हे खूपच आपल्याला अट्रॅक्टिव्ह असतं आणि ग्लॅमरस असतं. त्यात मी कधी पडून जातो हा मला विचार माझ्या अंतःकरणात कळतच नाही. म्हणून वेळीच तिथल्या तिथेच हे विचार सगळे माझ्या अंतःकरणातनं मी जर काढून टाकले तर मग माझं अकल्याण होण्यापासून वाचतो. म्हणून माझ्या कल्याणाचा मार्ग आपली स्वस्ती सहजे आपणची केली. मग केव्हा तैसा विचारुनी अहंकारू सांडीजे, हा विचार केल्यानंतर मग आस्तीची वस्तू होईजे. अशी आस्तीची वस्तू जर मला आनंदाची व्हायची असेल तर त्यासाठी उत्तर पक्षाचाच विचार हा करणीय आहे. म्हणून इथे आपल्याला त्यांचे विचार त्यागण्यातच आपल्या आनंदाच्या ठेव्याचा विचार पक्का आहे. हा मुख्य विचार आपण केला पाहिजे. आता 221व्या श्लोकाचा विचार करताना योग व सांख्य हे जीव व ईश्वर चिद्रूप मानतात, मग त्यांना पूर्वपक्ष का मानायचे, असा एक प्रश्न आपल्या पुढे निर्माण केलेला आहे. आणि 221वा श्लोक म्हणतोय, कपिल सांख्य व पातंजल योग या शास्त्रातील जीव असंग चिद्रूप व विभू आहेत. वेदांत शास्त्रातील तत्वत्वमचे तेच शुद्ध अर्थ आहेत. मग ते पूर्वपक्ष कसे? आता हा प्रश्न मांडलाय की ते सांख्य आणि पातंजल जीव असंग मानतात, चिद्रूप मानतात, विभू मानतात. तसंच आपण उत्तर पक्षी मानतो की चिद्रूप जीव आहे, म्हणजे सद्रूप चिद्रूप आनंदरूप जीव आहे, असंग आहे.
आत्मरूपाने, असं सगळं आपणही मानतो. आणि पुन्हा ते तत्वत्वमचे शुद्ध अर्थ आहेत ना, ते सगळे त्यांचं जे म्हणणं आहे ते तसंच मांडतात. म्हणजे लक्षार्थ आणि पुन्हा वाच्यार्थ असा सगळा जो विचार आहे तो सगळा मांडला जातो. तरी सुद्धा मग सांख्य लोकांना पूर्वपक्षी म्हणायचं कशासाठी, हा विचार आपल्या पुढे येतो. तेव्हा त्याचं उत्तर आपल्या उत्तर पक्षी लोकांनी दिलेलं आहे. ते आपल्याला अत्यंत लक्षपूर्वक पाहावं लागेल. तो 222व्या श्लोकाचा विचार आहे. तत्वत्वम यांचे अर्थ हे आमचे ब्रह्मविषयक सिद्धांत नाहीत, तर अद्वैत बोधाच्या प्रत्यक्ष अनुभवापूर्वीच्या त्या कक्षा मानल्या गेलेल्या आहेत. आता तत्वत्वम हे आमचं अंतिम विचार नाहीये. विचार नाही म्हणजे गंतव्य नाहीये. त्या तत् आणि त्वम यांच्या विचार केल्यानंतर अज्ञानाची निवृत्ती होऊन मला जो आनंदाचा ठेवा मी आहे या स्वरूपात मला कळतं, तो आनंदाचा ठेवा हे माझं स्वरूप आहे. आणि त्यासाठी मी हे सगळं करतो. म्हणून त्वम व तत् म्हणजे ब्रह्म नव्हे. त्या त्वम व तत्चा अर्थ पाहायचा आहे. त्वमपद वाच्य, त्वमपद लक्ष, तत्पद वाच्य, तत्पद लक्ष यांचे अर्थ पाहायचेत. आणि अर्थ पाहून कुटस्थच ब्रह्मरूप आहे हे लक्षात आणायचंय. आणि कुटस्थच ब्रह्मरूप आहे हे जर कळून घ्यायचं असेल तो त्वमने, त्या त्वमने आपल्या उपाधीचा निराश करून त्या तत्स्वरूपाशी एकरूप व्हायचे. हा विचार आपल्या दृष्टीने मुख्य आहे. आणि पुन्हा या पातंजली योगाचा विचार केला तर ते आत्मे नाना मानतात, म्हणजे अनेक मानतात. आणि सांख्यांचा विचार केला तर ते ईश्वर मानितच नाही. मग तिथे त्वम आणि तत्चे त्यांचे लक्षार्थाचे अर्थ एक आहेत वगैरे या म्हणण्याला अर्थ उरतो काय. म्हणून इथे पितृपत्व किंवा जीवाचं परिच्छिन्नत्व वगैरे हे सगळं बोललं जातं त्यांच्याकडनं. काहीतरी कुठेतरी खोट असते हे आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून हे कपिल झाले, नंतर हे सांख्य पातंजल वगैरे झाले, हे केवळ द्वैती आहेत. त्यांना विचारायला गेलं की ते एक एक हळूहळू उघडे पडायला सुरुवात होतात. म्हणजे त्या सांख्यांना विचारलं की तुमची प्रकृती जड का, जड अचेतन का चेतन, असं जेव्हा विचारायची वेळ येते तेव्हा ते म्हणतात जड अचेतन. मग त्यांना प्रश्न केला जातो की त्या जड अचेतन प्रकृतीने हे जगत निर्माण केलं कसं काय ते सांगा. म्हणजे विटानी वीट निर्माण केली, त्या मोबाईलनी मोबाईल निर्माण केला, हे कसं काय शक्य आहे. कोणीतरी एक चेतन जीव असण्याची तिथे आवश्यकता आहे ना. असं सगळं काय तत्वज्ञान असतं त्यांचं, ते केवळ काय आहे ते जगत सत्यत्व मानतात. आणखीन त्या निमित्ताने आणखीन काही काही तुम्ही जर त्यांची विचारसागर या ग्रंथामध्ये या सगळ्या 5-6 जणांची एक मोठी यादी दिलेली आहे. ते काय काय चुकीचं मानतात आणि बोलतात, ख्याती त्यांच्या कोणत्या आहेत हे विचारायला गेलं की लक्षात येतं अनिर्वचनीय ख्यातीशिवाय यांची ख्याती सुद्धा वेगळी असते. आपण जगाला म्हणजे उत्तर पक्षी जगाला सत सतासत विलक्षण अनिर्वचनीय म्हणतात आणि त्यानंतर ह्यांचा सगळा विचारच वेगळा असतो. अशा पद्धतीने ते जगाला सत्यत्व देणारे जे काय पूर्व पक्षी आहेत, म्हणजे हे सांख्य आणि पातंजल, हे जरी आपल्या म्हणूया अभ्यासाच्या दृष्टीने जवळ असले तरी सुद्धा त्यांचं तत्वज्ञान अंतिमतः स्वीकार्य नाही, हा विचार आपल्याला पक्का करावा लागतो. म्हणून इथे सर्वसमावेशक विचार हा भाव आपल्या अंतःकरणात नसावा. जे काय आहे ना ते ब्लॅक व्हाईट बोला, ही भूमिका आहे. अभ्यास करताना नेहमी माझ्या श्री गुरूंनी सांगितलं, आम्हाला ते अभ्यास करायला सांगायचे आणि महिन्यांनी भेटायचे. आणि महिन्यांनी भेटल्यानंतर आम्ही जर एखादी शंका विचारली ना तर काय शंका आहे ते म्हणायचे आम्हाला. आणि काय शंका आहे हे जर आम्ही त्यांना सांगितलं तरच ते त्याचं उत्तर द्यायचे. म्हणजे इतके स्पेसिफिक होते. आणि त्या स्पेसिफिकतेचा फायदा झाला आमच्या अभ्यासाला. आणि असा अभ्यासाला फायदा होतो. आणि तो केवळ या उत्तर पक्षी अभ्यासाचाच फायदा असतो. त्या पूर्व पक्षी लोकांमध्ये कुठेच काही म्हणूया एक मांडण्याची रीती जी आहे ना ती त्यांची नाहीच आहे. ते केवळ त्या उत्तर पक्षी वादाला म्हणजे उत्तर पक्षाला केवळ खाली पाडण्यासाठी आपले विचार मांडतात. आणि असा पराभव करण्याच्या हेतूने जर का विचार मांडत असतील तर तो चुकीचा विचार आहे. तुम्ही तुमचं तत्वज्ञान मांडा आणि त्या मांडण्याचा कार्यकारण भाव स्पष्ट करा की हे कशासाठी मांडलं जातंय. आम्ही सुद्धा मायावाद स्वीकारला, पण मायावाद स्वीकारला तो मायावाद सिद्ध करण्यासाठी नाही. मायावादातलं जगत मिथ्या ठरवून अज्ञानाची निवृत्ती करून आत्मज्ञान होण्यासाठी आम्ही तो मायावाद स्वीकारलेला आहे. वास्तवात माया नावाचं तत्वच सुद्धा अवेलेबल नाही. म्हणजे इथपर्यंत आपली भूमिका पक्की आहे. तरी सुद्धा पुन्हा 223वा श्लोक असं म्हणतोय, तरीही तत्वत्वम यांचे शोधन कशासाठी केले पाहिजे. आत्ता जो विचार आपण केला वाच्यार्थ आणि लक्षार्थ याच्यामध्ये शोधन आहे. मग हे शोधन कशासाठी केलं पाहिजे हा 223वा श्लोक असं सांगतो.
अनादि मायेच्या प्रभावाने ज्यांना भ्रम झालेला आहे ते जीव आणि ईश्वर अत्यंत वेगळे मानतात. केवळ त्यांचा निराश करण्यासाठी त्यांचे संशोधन करावे लागते. आता अनादि मायेच्या प्रभावामुळे आपल्याला भ्रम होतो. वास्तवात मी आनंदाचा ठेवा असताना मी विपरीत रूपाने मी स्वतःला देह समजतो, करता समजतो. त्याला केवळ अज्ञान कारण आहे. आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून जीव व ईश्वर यांच्यातला जो भेद सांगितला गेलेला आहे तो केवळ उपाधिकृत भेद आहे. जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्म चैतन्य. याचा अर्थ काय आहे? या चैतन्याच्या केवळ या दोन उपाधी आहेत. जीव आणि ईश्वर या कल्पित उपाधी आहेत. वास्तवात जीव आणि ईश्वर दोघं सुद्धा ब्रह्मरूप आहे. ईश्वराची उपाधी माया ही त्याच्या स्वाधीन असल्यामुळे तो सहजच ब्रह्मरूप आहे. पण जीव मात्र जन्माला येतो म्हणून तो अज्ञानातनं त्याचा जन्म आहे. मग अज्ञानातनं जन्म झाला याचा अर्थ त्याने अज्ञानातच मरावा असा अर्थच नाहीये. त्या आनंदरूपतेचा विचार करावा, अज्ञानाची निवृत्ती करावी आणि स्वतः आनंदरूप होऊनच जावं, यासाठी आहे. म्हणून इथे आपल्याला तत् आणि त्वम मध्ये संशोधन करावं लागतं. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये तत्वम पदार्थ शोधन अशी भाषा बोलली जाते. किंवा आपल्याला बोलायचंच वेळ आलं तर संशोधन शब्दाचा अर्थ पृथक्करण किंवा इंग्रजी भाषेमध्ये त्याला अनालिसिस म्हणतात. अनालिटिकल बुद्धी ही आपली असली पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये एखादी संकल्पना समजावून सांगितली जाते, एक ब्रह्म सोडून. ज्या काय संकल्पना मांडल्या जातात त्या संकल्पना मांडण्यातला कार्यकारण भाव संबंध समजून घेतला पाहिजे. आणि तो कार्यकारण भाव संबंध मला समजला तर ह्या संकल्पनेचा अंतिम विचार काय आहे हे मला कळण्याची एक व्यवस्था तयार होते. तोपर्यंत माझा अभ्यास आळूमाळू असतो. म्हणून इथे कुठलीही संकल्पना घेतली, जीव नावाची संकल्पना घेतली तर विचार करावा की जीवाची व्याख्या बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब अशी का केली. हा विचार एका हद्दीपर्यंत करावा. आणि तो विचार करताना हे केवळ जीव ब्रह्मैक्य ज्ञान सांगण्यासाठी आपल्याला अशी व्याख्या तयार केली गेलेली आहे. त्या बुद्धीतील प्रतिबिंब जे आहे, आत्म्याचं प्रतिबिंब बुद्धीत पडलेलं, त्या बुद्धीला जर मी शांत केलं तर ते प्रतिबिंब सहजच आत्मरूप होतं. हा विचार आपल्या पुढे मांडायचा आहे. म्हणून प्रत्येक प्रक्रियेला एक अर्थ असतो, त्याचं संशोधन झालं पाहिजे. पण हे पूर्व पक्षी जे लोक आहेत, सांख्य आणि म्हणूया पातंजल, हे काहीही विचार करत नाहीत आणि ते सततच आपल्याला स्वतःला करता भोगता समजतात. आत्मे नाना मानतात. कोणी ईश्वर नावाचं तत्व मानत नाही. मग त्यांच्या तत्वज्ञानाला अर्थ काय उरला. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात घ्या की माझ्या अंतःकरणातील अविद्या निवृत्त करायची असेल तर तत्वन पदार्थ शोधन करून त्या बुद्धीचा म्हणजे त्या म्हणूया सत्यत्व बुद्धीचा निराश केला पाहिजे. आणि निराश करायचा असेल तरच मला अभ्यासाची कास धरावी लागेल, या उत्तर पक्षीय अभ्यासाची. आणि त्यातूनच माझी जीवनमुक्ती सिद्ध होईल. अदरवाईज माझ्या जीवनमुक्तीचा विचारच लांब आहे. पुढे हा 224वा श्लोक जो आहे हे संशोधन करण्याची पद्धत सांगणारा आहे. यामुळेच याच प्रकरणात आदी आकाशाचा घटाकाश, महाकाश, जलाकाश, मेघाकाश इत्यादी योग्य दृष्टांत स्पष्टीकरण पूर्वक सांगितलेले आहे. मग घटाकाश म्हणजे काय ते 2 श्लोकानंतर तो विचार येणार आहे. महाकाश म्हणजे काय, अशा पद्धतीने एक आकाश मूळच आहे. त्या मूळ आकाशाला जर का या उपाध्या लागल्या, घटाची उपाधी लागली, पुन्हा महाची उपाधी लागली किंवा जलाची उपाधी लागली किंवा मेघाची उपाधी लागली की ते आकाश काय होऊन जातं, त्या मेघाकाश या विचारांनी ते सीमित होऊन जातं. मुळातलं आकाश मात्र हे खूप व्यापक आहे. अशा पद्धतीने ते विचार आहेत. पण त्यासाठी आपल्याला उदाहरणाचा जो विचार आहे तो खऱ्या अर्थाने त्या द्राष्टांताशी म्हणजे मला काय तो सिद्धांत अभ्यासासाठी जगायचा आहे त्याच्याशी तो लावून घ्यावा लागतो. आणि लावून घेताना मात्र हा 225वा श्लोक जो आहे तो समजावून असं सांगतो की जलाकाश व अभ्राकाश ही दोन्ही आकाशे पाणी व ढग या उपाधीवर अवलंबून आहेत. जल बरोबर पाणी, अभ्र बरोबर ढग. पण ही दोन्ही आकाशे ज्यांचे सहजच भाग आहे ते घटाकाश व महाकाश अगदी निर्मल आहेत. म्हणून जलाकाश आणि आभ्राकाशाचा जो विचार आहे तो जल आणि आभ्र या उपाधीच्या निमित्ताने आहे. असा तो विचार करावा लागेल की उपाधीच्या निमित्ताने जेव्हा भाषा बोलली जाते तेव्हा ती अध्यारोपातली भाषा असते. म्हणून इथे उपाधीच्या निमित्ताने हे जलाकाश आणि आभ्राकाशाचं प्रगटीकरण आहे. पण या घटाकाशातलं आणि महाकाशातलं जे आकाश आहे ते मात्र विचार करायला गेलं तर ते उपाधी रहित आहे. तिथेही घटाची एक उपाधी आहे आणि या
तिन्ही आकाशांच्या निमित्ताने आपण म्हणूया त्याला महाकाश नावाची उपाधी लागलेली आहे. म्हणून इथे काय आहे, काहीही झालं तरी आकाश नावाचं तत्व घट म्हणा, मठ म्हणा, नाहीतर जल म्हणा, नाहीतर आभ्र म्हणा, पण आकाश नावाचं तत्व मात्र हे वेगळंच आहे. म्हणजे या उपाधींचा जरी त्याचा संग झालेला दिसला तरी तो संग जणू काही असतो, वास्तवात नसतो. पण हे सगळं एवढं सांगण्याचं कारण काय, त्याप्रमाणे तो सांगण्याचा जो विचार आहे तो आपल्या 226व्या श्लोकाचा विचार आहे आणि तो सैद्धांतिक विचार आहे. आणि त्या सिद्धांताचा विचार आपल्याला साधनेसाठी कसा करून घेता येईल तोही विचार आपल्याला करणीय आहे. तो 226वा श्लोक असं सांगतो. त्याप्रमाणे हे आनंदमय व विज्ञानमय कोश अनुक्रमे माया व बुद्धी उपाधींच्या अधीन राहतात, पण त्यांचे अधिष्ठान असलेले कुटस्थ ब्रह्म मात्र अत्यंत निर्मल व निरुपाधिक असते. म्हणून इथे काय आहे की कुटस्थाचा विचार जो आहे तो व्यष्टी रूपाने केलेला आहे आणि ब्रह्मस्वरूपाचा विचार आहे तो समष्टीचा विचार आहे. ठीक आहे, पण जेव्हा तत्वम पदार्थ शोधनाचा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र काय आहे की आपलं जे काय जणू काही संकुचित झालेलं ब्रह्म या शरीराच्या निमित्ताने ते कुटस्थ रूपाने ओळखलं जातं, पण ते वास्तवात संकुचित झालेलं नाही. उपाधीचा आणि त्या कुटस्थाचा किंवा उपाधींचा आणि त्या ब्रह्मस्वरूपाचा हा एक कल्पित संबंध तयार झालेला आहे. आणि कल्पित संबंध तयार झाल्यामुळे इथे दृष्टांत दिलाय. घटाकाश, जलाकाश, मेघाकाश, महाकाश आणि त्या निमित्ताने कुटस्थ, जीव, ईश्वर आणि ब्रह्म हे चार विचार पुढे आणलेले आहेत. म्हणून कुटस्थ हे माझं स्वरूप असून जीव हे वाच्यार्थाने असलेला माझ्या स्वरूपाचा विचार आहे आणि ईश्वर हा या जगाचा निर्माता आहे आणि ब्रह्म हे निरुपाधिक तत्व आहे आणि ते माझं स्वरूप आहे. मग ते कुटस्थ आणि ब्रह्म यांचं सहजच ऐक्य आहे. त्याला आपण मुख्य समानाधिकरण असं म्हणतो. आणि जीवानी जीवदशेचा बाध करून मी म्हणजे आनंदरूप मी आणि ब्रह्म यांचं ऐक्य आहे, त्याला बाधरूप ऐक्य म्हणतात. म्हणजे बाधरूप ऐक्यामध्ये साधनेचा विचार आहे, अध्यारोपाचा विचार आहे आणि पुन्हा कुटस्थ आणि ब्रह्म यांच्या ऐक्याची भाषा बोलताना ते म्हणूया की त्या मुख्य ऐक्याचा विचार आहे, असा सगळा विचार आहे. तो अपवादाचा विचार आहे. पण इथे काय आहे, जरी ते उपाधीच्या निमित्ताने जणू काही सीमित झालेलं असलं म्हणजे ब्रह्म चैतन्य, तरी त्याच्या निर्मलतेमध्ये काही फरक पडत नाही. ते निर्मलच आहे. आणि निर्मल आहे या शब्दाचा अर्थ मल, विक्षेप, आवरण हे तीन दोष त्या ब्रह्मस्वरूपाचे ठिकाणी नसून ते जीवाच्या ठिकाणी आहेत, म्हणून त्या जीवाला ते बाजूला करावे लागतात. ते दोष ईश्वराच्याही ठिकाणी नाहीयेत. मग ईश्वराच्याही ठिकाणी नसल्यामुळे त्याला कुठेही बाध करण्यासाठी काही करावं लागत नाही. तो नित्यमुक्त आहे आणि मी मात्र नित्यमुक्त नसून मी त्या अज्ञानामुळे जणू काही सीमित झालोय. मग आता मी ज्ञानरूप होण्यासाठी अभ्यास करावा लागतो, म्हणजे अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठी अभ्यास करावा लागतो. म्हणून इथे काय आहे की जलाकाश, मेघाकाश हे असे सगळे दृष्टांत देऊन आपल्याला समजावून काय सांगितलं गेलेलं आहे की आनंदमय विज्ञानमय कोश. आता आनंदमय कोश, आता त्याचा मायेशी संबंध लावला. विज्ञानमय कोश, विज्ञान शब्दाचा अर्थ बुद्धी, त्याचा हा जीवाशी संबंध लावला. म्हणून जीवाची बुद्धी ही उपाधी आहे आणि माया नावाचं तत्व ही ईश्वराची उपाधी आहे. पण उपाधीच्या निरासा पाविजे या ठाया, म्हणजे उपाधीचा निराश झाला असता मला माझ्या खऱ्या स्वरूपाचा अनुभव येतो. म्हणून इथे सगळा जो काय अभ्यास आहे या उदाहरणांच्या निमित्ताने जरी करायचा ठरला तरी सुद्धा आपल्याला मेघाकाश आणि जलाकाश याच्या आपला स्पीकर बंद झाला. आपला स्पीकर बंद आहे. व्हॉल्यूम येत नाहीये दादा. दादा आवाज येत आवाज येत नाहीये तुम म्यूट झालाय तिकडे. कुणीतरी मेसेज टाक.